तुमची तक्रार येते ती तक्रार आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत पत्राच्या 2 महिन्या अगोदरचा कामाचा ऐका ना तुम्ही 27 तारखेच्या आत मराठी भाषेत दिल्याच्या आत झालं पाहिजे तर हे सुद्धा फोडू नये तुम्ही सुरुवात करून बोलायची तुम्हाला वेळ नाही लागला हे देतात ना आम्हाला पण अपडेट करू दे तुमचं किती साहेब 2 महिन्यापूर्वी आम्ही आलो होतो मॅन पॉवर नाही आणि त्याच्याकडे स्टाफ कमी आहे तर त्याची मागणी करण्यात आली तुम्ही काय मागणी केली आणि तुम्ही काय केलंय महापालिका पूर्ण बळपूर्वक ते बोलले त्यांनी तुम्हाला जर पत्र लिहिले तर तुम्ही काय त्यांना माणसं त्यांच्याकडून घेऊन का कारवाई करायची एक माणूस आहे ना पत्र संरक्षण तुम्हाला पाहिजे ना तुम्ही त्यांना पत्र द्या ना त्यांचं पत्र कशाला मागता त्यांना पण मराठी पाट्या संदर्भात गेले सातत्याने आमच्या पक्षाकडून पाठपुरावा होतोय पण कल्याणमध्ये नवीन जे दुकानं होत आहेत त्यामध्ये पण सगळे जर तुम्ही बघितले तर त्यामध्येही पाट्या या इंग्रजीमध्ये आहेत आणि हे आमच्या निदर्शनास गेल्या कित्येक वेळेस आलं आम्ही कित्येक वेळेस त्यांच्याशी पत्रव्यवहार केला परंतु महापालिकेला जेव्हा आम्ही उपायुक्तांना भेटलो त्यांनी सांगितलं की हे आम्हाला अधिकार नाही आहेत ते कामगार आयुक्तांकडे अधिकार आहेत आज त्यासाठी आम्ही त्यांना एक प्रत दिली आणि कामगार आयुक्तांकडे आज आलो आहे आणि एक जो महत्त्वाचा मुद्दा होता की मनुष्यबळ आमच्याकडे नाही असं कामगार आयुक्तांचं यांचं म्हणणं आहे तर महापालिका यांना पूर्ण मनुष्यबळ पुरवायला तयार आहे फक्त एक अधिकारी यांचा असावा कारण तर यांना रितसर अधिकार दिले त्यासाठी यांनी इन्स्पेक्शन झालं नोटीस पाठवल्या परत कायद्याचं उल्लंघन केलं आहे अशाही नोटीस पाठवल्या तरीही एकही दुकानदार यांना आजपर्यंत प्रतिसाद देत नाही आणि मराठी पाट्या करत नाही आम्ही आज यांना पत्राद्वारे कळवलं आहे की जर आत्ता त्यांनी उपायुक्तांशी त्यांच्या फोन लावून दिला कामगार उपायुक्तांना तेही म्हणाले की साहेब आमच्याकडे यांच्याकडून पत्र आलं नाही म्हणून त्या कारवाया राहिल्या पण आजच्या आज मी पत्र मागवतो आणि लगेच 2 दिवसात कारवाया चालू करतो हे जर झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना बोर्ड स्वतः उतरवेल हे आज मी येते तुम्हाला सांगतो आहे आणि निश्चितपणे हे 8 ते 10 दिवस आपण थांबणार आहोत त्यांना वेळ देणार आहोत त्यानंतर आमच्या परीने आम्ही मराठी पाट्या कशा करायच्या ते तरीच नेऊ कोर्टाने आदेश देऊनही हे प्रशासन जागं होत नाही की मराठी पाट्या संदर्भात बोर्ड उठवण्यासाठी आदेश दिले होते पण आम्ही आत्ताच आमचं मनसेचं शिष्टमंडळ गुळवे मॅडमला जाऊन भेटलो की बाबा आतापर्यंत तुम्ही काय केलं आहे पण त्यांनी आम्हाला सांगितलं की फक्त आम्हाला 36 कची नोटीस देण्याचा अधिकार आहे त्यानंतर आम्ही इकडं आलो पण इथं भिसे मॅडम आणि जाधव सर की यांचे जी उत्तरं ऐकून संभ्रमात आलो असं वाटतं की यांचं कुठंतरी लागेबंद आहेत की पैशाचा आर्थिक व्यवहार कुठेतरी होतो आहे असं यांच्या बोलण्यातून निष्पन्न झालं आहे पण आम्ही यांना 8 दिवसाचं अल्टिमेट दिलेलं आहे 8 दिवसात जर मराठी पाट्या झाल्या नाही तर 9व्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण काय करेल हे सर्व जग जाहीर आहे.